नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. निमित्त आहे आपल्या गणपती बाप्पाचं गणेश उत्सव स्टार प्रवाह 2025 आणि आपल्यासोबत एक गोड व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आपली सुकन्या ताई. हाय ताई, कशी आहेस? मस्त, मजेत, एकदम छान. हा माहोल आहेच प्रसन्न, एकदम वाईबच आहेत या माहोलमध्ये. गणपती बाप्पा म्हटलं ना की आठवणींचा असा खजानाच असतो, म्हणजे खजिना एकदम असतात. तुझी पटकन आठवणारी एखादी आठवण अशी आहे? मी म्हटलं तसं ना की आमच्या घरी माझ्याकडे गणपतीला माझी आई, माझी ताई, जेव्हा लग्न व्हायच्या अगोदरची ताई आणि मी आणि माझी वहिनी, माझी आई, माझी वहिनी आणि मी, आम्ही नऊवारी साड्या नेसतो पहिल्या दिवशी संध्याकाळी. आणि ती आठवण मला अजूनही आहे. आणि आता मात्र आई माझी आता 92 वर्षाची आहे, त्यामुळे वहिनीला सगळं करायला लागतं, त्यामुळे ती नेसू शकत नाही, त्यामुळे मग आता मीही नेसत नाही. पण दरवर्षी आई मला नऊवारी साडी देते आणि ती मी नेसते, घालत नाही. गणपती बाप्पाची अशी तू छानशी आठवण सांगितलीस. आय नो की तुमच्याकडे गौरी वगैरे पण अगदी असं ते असतं ना, गौरी आईकडे आधी गौरी असायच्या आणि पण नंतर आम्ही गौरीबरोबर आमचं गणपती विसर्जन असायचं. पण जेव्हा माझा भाऊ बसवायला लागला गणपती, तेव्हा मग आम्ही गौरी बंद केल्या आणि आमच्याकडे फक्त गणपती असतात 1.5 दिवसाचा. कारण आई म्हणाली येणारी जी सून आहे तिला कितपत जमेल, ती नोकरी करणारी असेल किंवा तिला इतकं पथ्य जमायला पाहिजे. कारण गौरीचं खूप सोवळं असतं की ती येताना कोणी बघता कामा नये, तिला सजवताना कोणी बघता कामा नये, तिचं पंचपक्वान्नाचं नैवेद्य असतो. मग ती जर नोकरी करणारी असेल तर खंड पडता कामा नये, म्हणून आता आमच्याकडे फक्त गणपती बाप्पा येतो. आता गणपती बाप्पा म्हटल्यावर आपल्याला लहानपणापासून अशा काही ना काही डिमांड असतात आपल्या गणपती बाप्पाकडे, तर तुझी अशी काही? नाही, मला खरंच नाही, कधीच नाही, खरंच नाही. कारण ना मला असं वाटतं की हे अर्थातच आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत की तो देतो आणि त्याच्यात आपण छान आनंदात राहायचं असतं. करता तोच आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की तो आपल्याकडे बघतोच आहे ना, त्याला माहिती आहे मला काय हवं आहे, मग अजून मागायचं काय त्याच्याकडे. आज त्याच्यामुळेच मान सन्मान प्रसिद्धी जे काय त्याच्यामुळेच आहे. त्यामुळे आणि त्याच्यासमोर उभं राहिल्यावर काही बोलावंच नाही वाटत, फक्त त्याच्याकडे बघावं आणि मनोभावे हात जोडावे, बस एवढंच वाटतं. सिरियसली आता तू हे बोलतानाच इतके तुझे भाव दिसत आहेत, तू खूप कनेक्ट आहेस. हो, खूप आहे. येस. आता गणपती बाप्पा म्हटल्यावर मोदक हे येतातच समोर, तर मोदक आणि तुझं कितपत? खूपच म्हणजे मोदक खूप आवडतात आणि कधीही आवडतात खरं तर मोदक. आणि कधी करावेसे वाटले की पटकन करावेसे वाटतात. त्याच्यामध्ये काही वेळ झटपट नाही होत, वेळ लागतो त्याला. पण आता मी कधी रव्याचे सुद्धा करते मोदक. म्हणजे रवा भिजवून ठेवायचा दुधामध्ये की थोड्या वेळ तो घट्ट होतो, सारण करून ठेवायचं, सारण करायचं तोपर्यंत, आणि मग त्याचे रव्याचे मोदक करायचे. ते पण छान मऊ सुसूत होतात एकदम. पण ते उपवासाला चालणार नाहीत, अर्थात उपवास सोडताना नाही चालत. पण मी कधी मोदकावरती आपण साजूक तुपाची धार सोडतो, त्याच्याऐवजी अप्रस करते. अप्रस म्हणजे आपलं नारळाचं दूध, त्याच्यामध्ये खसखस वाटून लावायची, त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं, थोडंसं गूळ घालायचा आणि ते चांगलं एकत्र करायचं आणि ते दूध मोदकावर घ्यायचं. करून बघ, मजा येते. नक्कीच. म्हणजे हे सांगतेय आणि मी इमॅजिन करते, वाव, कारण ही सुगरण आहे आणि कमाल जेवण करते. सुगरण अशी नाहीये, मी आपली करत असते. तू नाही म्हणतेस पण तू ऍक्च्युली आहेस. आता गणपती बाप्पा म्हटल्यावर भजन आरत्या असं फार, तर तुला कितपत त्यावेळी भजन वगैरे कितपत काय करायचं? नाही, भजन म्हणण्यापेक्षा आमच्याकडे सोसायटीमध्ये, आमच्या अमृतकुंभ सोसायटी जिथे माझं माहेर आहे, तिथे सगळ्यांकडे 1.5 दिवसाचे गणपती असतात. त्या 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये आम्ही दुपारी 2 वाजता सगळी लहान मुलं बाहेर पडायचो घराच्या आणि प्रत्येकाकडे आरती म्हणत रात्री घरी 2 वाजता घरी यायचो. त्यामुळे जेवण खाण खिरापत वगैरे त्यांच्याकडे सगळ्यांकडे व्हायची. तर ती एक आठवण आहे. आणि त्यामुळे सगळ्या आरत्या पाठ असायच्या. आणि कुणाकडे आता काय, ह्यांच्याकडे खिरापत कसली आहे, ह्यांच्याकडे ना जरा छान खिरापत आहे, चला मग वाढवा आरत्या, मग ये यो विठ्ठले माझे गरुडावरी कर, तो वाढवतच राहायचा. की जेवढे तुमच्याकडे खिरापत तेवढ्या आमच्या आरत्या 1-1 तास 2-2 तास आम्ही रंगवायच्या. त्यामुळे ती मजा होती तेव्हा अर्थात.
आता मात्र ठराविकच गणपती झालेत, पण तरीसुद्धा मजाही तेवढीच आहे. आणि त्यावेळेला आमच्याकडे सगळ्यांचे टायमिंग ठरलेलं असतं की तुमच्याकडे किती वाजता येणार, तुमच्याकडे किती वाजता येणार. त्याप्रमाणे घरचे पण सगळे तयार असतात खिरापती करून. मग खिरापत काय करायची आहे, मग आता काय झालं आहे, नाही तुमच्याकडे आम्हाला कॉर्न मिळतात, आता तेच हवं आहे, त्यांच्याकडे टोमॅटो सूप मिळतात. आता बदलत खिरापतीचं पण स्वरूप बदललं आता. पण हां, पण मग आता ते आम्ही करतो तसं. त्यामुळे मजा येते, खूप मजा येते. येस, गणपती अजून थोडं बोललं तर अजून अशा काय काय आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतील ताईकडून. पण आपल्या जाता जाता गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तू आपल्या प्रेक्षकांना. गणपती बाप्पा आपल्याकडे येतो आहे आणि खूप त्याचे लाड करा, खूप छान. पण लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता गणेशोत्सव साजरा करण्याचा, तो मात्र आपण विसरता कामा नये. आपल्याला सरकारने का सांगावं लागलं की आता DJ बंद आहे, तो आपणच करायला हवा असं मला वाटतं. आपल्याकडे आरत्या, अभंग आणि इतके छान आहेत, तुम्ही बघायला गेलात तर, की आपण त्याच्यामध्ये एक एक माळ आपण गुंफत जातो. तर ते आपण सुरू करूया. आपल्या लहान मुलांवरती आपण तसे संस्कार आपोआप होत जातील, करायला लागणार नाहीत. तर त्याचा आपण विसर पडू देऊ नका. ट्रकमधनं नेण्यापेक्षा, गाडीतून गणपतीला नेण्यापेक्षा आपण छान वाजत गाजत, आपण टाळ मृदुंग खेळत जर आपण नेलं तर त्या गणपती बाप्पालाही तेवढाच आनंद होईल. बघा यावर्षी करून आणि खूप खूप मजा करा, खूप मोदक खा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू.